कुकरमध्ये पटकन होणारा चिकन पुलाव तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. चवीला जबरदस्त होतोय. सुरुवातीला इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. याला हळद, मीठ, 2 चमचे बिर्याणी मसाला घातला. त्यानंतर 3 ते 4 चमचे तिखट घातलं. 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट. त्यानंतर इथं मी 1 वाटी दही घातले. तुम्ही अर्धी वाटी घातलं तरी सुद्धा चालतंय. लगेचच अर्ध्या लिंबाचा रस पिळून सगळं व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटं मुरायला ठेवलं. आता कुकरमध्ये तेल घातले मी. तेल थोडं जास्त घालायचं. म्हणजे आपण मसाले भाताला कसं थोडं तेल कमी घालतो, पण इथं थोडं तेल जास्त घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये जिरे, तमालपत्रे, हिरव्या मिरच्या घातल्या. आता 2 उभे चिरून कांदे घातले. कांदा थोडासा भाजत आला की लगेचच यामध्ये टोमॅटो घातला. आता कांदा बघा टोमॅटो सोबत व्यवस्थित भाजला गेला. लगेचच यामध्ये चिकन घालायचं आणि सोबतच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं. चिकन पाणी न घालता असंच शिजवून घेतलं तरी सुद्धा चालतंय, पण इथं मी अगदी थोडंसं पाववाटी पाणी घालून चिकन शिजवून घेणार आहे. तुम्हाला अजून तिखट कमी वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला घालू शकता. आता बऱ्यापैकी चिकन शिजत आलं की यामध्ये तांदूळ घालायचे. 3 वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळायला ठेवले होते. आता चिकन सोबत तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता तांदळाच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण इथं मी 3 वाटीला 8 वाटी बरोबर पाणी घातलंय. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून याच्या 5 शिट्ट्या मी करून घेणार आहे. आता कुकरची वाफ गेल्यानंतर बघा झाकण उघडून दाखवतो मी. चिकन सुद्धा मऊ असं शिजलंय आणि भात सुद्धा व्यवस्थित शिजलाय. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.